नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप चांगलंच जात असेल. सकाळी दुकानावर आलो मी, सगळी दुकानाची डस्टिंग करून घेतली, साफसफाई केली आणि त्याच्यानंतर मग मी दुकानातली पूजा करून घेतली आणि मग मी माझा नवीन स्टॉककडे गेले. तर हा आहे माझ्या दुकानातला नवीन स्टॉक. काय असेल बरं याच्यात? तुम्ही गेस करू शकता? एनीवन? ढंडाडॅन. तर हा आहे खाऊ. आपल्या मराठी भाषेत तर आपण ह्याला खाऊच बोलतो. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, भेल, कुरकुरे वगैरे हे सगळं मी माझ्या दुकानासाठी आणले. आता शाळा सुटायची वेळ होईल आणि हा स्टॉक मला आता लावून घेतला पाहिजे, कारण की ह्याची डिमांड खूप जास्त आहे इथे. तुम्ही बघू शकता, शाळा सुटायला लागली आहे, हळूहळू एक एक स्टुडंट्स येत आहेत. तर मी हा माझा स्टॉक इथे लावून घेतला आणि आता शाळा सुटली आहे, काही मुले इथे आलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता, अशा ठिकाणी मी हे सामान लावलं आहे. कसं आहे ना, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नियम सगळ्या दुकानदारांना पाळावा लागतो. त्याने काय होतं, कस्टमर आपल्या दुकानात येतात, 4 गोष्टी बघतात, आपल्या दुकानात काय आहे काय नाही हे त्यांना कळतं आणि मग आपल्याला त्याचा हातभार लागतो. म्हणून या गोष्टी ठेवाव्या लागतात. आणि तसंही माझ्या दुकानाजवळ काही शाळा असल्यामुळं त्याची डिमांड तर असते, म्हणून तर खास करून त्या मुलांसाठी हे ठेवावंच लागतं. बाकी तुम्हाला पण जर चटपटा, हे चटाका पटाका आणि कुरकुरे वगैरे तसलं काही गोष्टी आवडत असतील तर मला नक्की सांगा. बाय.